धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोर्डे हा 15 दिवसापासून यांनी आंदोलनाची भूमिका बजावलेली आहे। जालन्यामध्ये 15 दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहे, परंतु सरकारने कोणतीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी आवाहन केलं होतं की जर कधी आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही रस्ता रोक आंदोलन महाराष्ट्रभर केले जाईल। आज बदनापूर या ठिकाणी महामार्गावर रस्ता रोक आंदोलन होत आहे। माझ्यासमोर धनगर बांधव आहे, काय सांगसाल आज रस्ता रोक आंदोलन होत आहे या माध्यमातून? आज आमच्या जवळजवळ 70 वर्षांना या सरकारनं फसवणूक केली आहे समाजाची। आम्ही राज्यघटनेमध्ये आमच्या बापानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं 36व्या क्रमांकावर आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करा म्हणतो आम्ही। या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येत नाही, हे फक्त वरून येऊन आम्हाला पाठिंबा देतात आणि पत्र देते यांचे आमदार खासदार आणि हे मंत्री। आता आम्ही रस्ता जाम केलेला आहे आणि रस्त्यावर आलेले पूर्ण कट्टर धनगर मावळे आणि स्वाभिमानी समाजाचे लोक आहे, यांना जाण आहे का आमचा दीपक भाऊ बोराडे आज 15 दिवस झाले संघर्ष करतो, जीवाची पिळवणूक करतो, अन्नाचा कण नाही, पोटात पाण्याचा थेंब नाही। आज त्यांची तब्येत खालावलेली आहे, रात्री चंद्रात चक्र येत आहे। आमच्या एका समाज बांधवांना 4 व्हीलर गाडी चेतलेली आहे रात्री, आणि असा उद्रेक होईल का सरकारला पळता भोई थोडी होईल। आज आमच्या गाड्या चेतल्या, आम्ही उद्यापासून या मंत्र्याच्या गाड्या चेतू या समाजाच्या वतीने सांगतो, आणि आमची लवकरात लवकर मागणी मान्य करा, नसता या मंत्र्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। काय सांगा, आंदोलनाला बसले 15 दिवस झाले, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने घेतली नाही, दखल घेतली नाही, याबद्दल काय सांगा? हा आदेश कोणाच्या हुकुमशाहीवर चालत नसून तो संविधानावर चालतो, आणि त्या संविधानामध्ये कलम 341 आणि 342 आणि महाराष्ट्राच्या सूची क्रमांक 36वर ऑलरेडी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करा एवढंच आमचं या सरकारला सांगणं आहे। आणि त्या या मागणीसाठीच आमचा दीपक भाऊ बोराडे हे 17 सप्टेंबर म्हणजे मुक्ती संग्राम दिन या तारखेपासून सनी उपोषणाला बसलेला आहे। आता आज त्यांचा 15वा दिवस आहे, आतापर्यंत या सरकारने काहीच केलेलं नाही। म्हणजे या सरकारला माझे सांगणं आहे की तुम्ही धनगर समाजाचा विश्वासघात करू नका, धनगर समाजाचा तुम्ही अंत पाहू नका, धनगर समाजाला आता शांत म्हणून तुम्ही असं समजू नका। आज ही पब्लिक आहे, आज अडून राहिली, पण उद्या जर यथा कदापि काल आमच्या समाज बांधवांना गोविंदाबा जाधव लोणार भाईगावचे सरपंच आहे, त्यांना गाडी जाळवलेली आहे। मी सर्व समाज बांधवांना एवढं सांगतो की आपण आपल्या गाड्या जाळू नका। आणखी या 2 दिवसात जर या सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही आमदार खासदाराच्या त्याच्या गाड्या जाळू। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2000 मध्ये शब्द दिला होता की त्यांनी तो पूर्ण करावा, कसा करावा, काय करावा हे त्यांनी त्याचं ठरवा त्याने, कारण की आम्हाला 2014 ला सांगितलं होतं की मी पूर्ण अभ्यास केलेला आहे, आणि अभ्यास झाला असून आमची जर सत्ता पाहिले तुम्ही निवडून जर दिली तर पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचा विचार करू। आता त्यांचं म्हणजे जवळपास त्यांचे 11 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, पहिल्यांदा त्याचा अभ्यास केलेला होता। आता का त्याच्या अभ्यासाचे पुरावे पुस्तकं हरवलेले आहे का काय, म्हणजे या सरकारला सांगू इच्छितो। आणि या 2 दिवसामध्ये आमची लवकरात, कारण की काल दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत रात्री चक्कर आली आणि खालवलेली आहे, त्या यदा कदापि त्याच्या जर तब्येतीला जर काही झालं तर या रोडवरच काय सगळा महाराष्ट्र आम्ही श्रीलंका आणि नेपाळ केल्याशिवाय शांत राहणार नाही हा धनगर समाज, कारण की 2 नंबरला हा समाज आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। नक्कीच जर कधी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर हा महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल असे देखील समाज बांधवांनी या ठिकाणी सांगितलं। टॉप न्यूज मराठी, बदनापूर, जालना। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते।